गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. आता ना जेव्हापासनं माझ्या मुलीला मी स्कूलमध्ये टाकलं आहे तेव्हापासनं ना तिला जेवण करून देणं आणि तिला स्कूलमध्ये पोहोचवणं हे माझे मम्मी पप्पाच करून राहिलेले आहेत. म्हणजे मी त्यापासून आता मोकळी होते. ही आमच्या घराजवळची कलंगरी. आणि स्वयंपाकाचं आवरलं त्यानंतर मग मुलीच्या शाळेला सुट्टी व्हायची वेळ झाली. पोरांना इथे वाट पाहता पाहता मला माझ्या नावाचा बोर्ड दिसलं. मला समजलं की मी खूप फेमस झाली आहे ऑब्व्हियसली. आणि पाहता पाहता माझी मुलगी आली, त्यानंतर माझा बच्चा आला आणि त्यांना घेऊन मी घरी गेले. दुपारला मला पोस्ट ऑफिसमध्ये जायचं होतं, तर तिथलं दृश्य पाहून असं वाटलं की हे कितीतरी काळाच्या आधीचं आहे. म्हणजे माझ्या आजोबा आजोबा ह्यांच्या काळाचं मे बी असेलच. तारासुद्धा तेच सांगत आहेत. चला, इथलं तर माझं काम झालं आणि त्यानंतर मला जायचं होतं काही मटेरियल घेण्यासाठी. बाहेरून ते मला मिळालं नाही. ॲक्च्युली मी शोधलंच नाही, कारण वेळ खूप कमी होतं. त्यासाठीच मला माझ्या नियर बाय स्टोअरमधून ते घ्यावं लागलं. आणि एवढ्या साऱ्या लेसेसच्या गर्दीमधून मला माझ्या 2 सिलेक्ट केलेत आणि ते घेऊन मी घरी गेले. दुपारला माझं एक पार्सल रिसीव्ह झालं. त्यामध्ये सुद्धा माझं रॉ मटेरियल होतं आणि तेही सिरियल एन्जॉय करता करता मी माझं पार्सल ओपन करून घेतलं. पार्सल ओपन करण्याची खुशी एवढी जास्त असते ना की काय सांगू. आणि त्याहीपेक्षा जास्त असते की मी माझं रॉ मटेरियल रिफिल करत राहते. त्यावरून मला कळते की नाही, मी माझं काम खूप पुढे टाकत आहे आणि ते असंच चालत राहावं असं मला तुमचा आशीर्वाद हवा आहे. मटेरियल बरोबर आलं आहे की नाही हे मी चेक करून घेतलं, तर ते तर सगळं चांगलंच आलं. आणि त्यानंतर हे सगळं बाजूला केलं आणि पुन्हा बसले आपल्या त्या कामावर. म्हणजे ज्वेलरी कंप्लीट व्हायच्या होत्या. क्लायंट्स लोकांचे फोन येऊन राहिलेले आहे. मी कसं करू माहिती नाही आणि इथे बनवता माझी गडबड होत राहते, ज्यावरून मला अति जास्त चिडचिड होते. पण कीर्ती, तुलाच करावं लागेल, कोणी येऊन दुसरं करणार नाही आहे. मम्मी पण बाहेर गेली आहे ना, तर माझी मम्मी मला करू लागते. पण कसं तरी स्वतःला सटल केलं, स्वतःला शांत केलं आणि कंटिन्यू ते काम घेऊन बसले. आता मुलगी झोपली आहे म्हटल्यानंतर मी माझं काम विदाऊट कुठल्या डिस्टर्बन्सने मी पूर्ण करून घेतलं. आणि सायंकाळला माझी मुलगी उठली, त्यामुळे मी तिला सायंकाळला आजचा फ्रूट खायला दिला, कारण दुपारला आमचं फ्रूट खायचं राहिलं होतं. आणि आज आम्ही ॲपल घेतला, पण ते आम्हाला खायची अजिबात सवय नाही आहे. तर माझ्या मुलीचे माहिती आहे कसं सुरू होतं, साल्ट वेगळे करून खाणं. आणि माझं माहिती आहे कसं सुरू होतं, एकदम ॲडव्हान्स, त्याला चिलून खाणं. म्हणजे कापू. हे कशी खाण्याची पद्धत आहे आम्हालाच नाही माहिती, कारण अजिबात सवय नाही आहे. चला तर आम्ही आमचं करतो आहे. आपण भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. तेव्हापर्यंत गुड नाईट.